ज्यांना कायमचं दुःखमुक्त व्हायचं असेल, त्यांनी विलंब न करता, उशीर न करता आपल्या जवळच्या शाखेत सामुदायिक उपासनेच्या नेमाला आठवड्यातनं 1 दिवस, 2 दिवस जाणं चालू करा. तसंच सध्या जे चातुर्मास एकादशा, येणारे उत्सव म्हणजे सिद्धारूढ पुण्यतिथी, कृष्ण जन्म, आईंचा वाढदिवस, हे महत्त्वाचे उत्सव सुद्धा चुकवूच नका. कारण आईंची आज्ञा पालन केल्यानेच दुःख दूर होणार आहे असं चरित्रात सुद्धा तुम्हाला वाचून माहिती असेल. आणि ज्यांना आत्ता दुःख नसेल त्यांनी ते पुढे येऊ नये आपल्यावर, त्यासाठी आत्ता कामाला लागणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यांना दुःख आहे त्यांनी आणि ज्यांना सुख आहे आत्ता त्यांनी सुद्धा सामुदायिक उपासनेच्या भजनाला जाण्याचं जर केलं तर येणारं दुःख किंवा आत्ता असणारं दुःख टळायला मदत होईल.